सीमा, अगं काय चाललंय काय तुझं? काय गरज होती भाऊजींना तिला घेऊन जायची? आवाज खाली. एकटे गेले असते तर माफी मागता नसती आली का? अगं तिच्या माहेरी जाऊन तिच्या आई वडिलांची माफी मागायची होती. अहो एकटा कसा जाईल? त्यातून तिचा बाप तिरसट आणि हा तापट. अनु सोबत आहे ना म्हणून ते बरं आहे. हो, नाही पण इथे काम करून करून माझा पिट्टा पडला त्याचं काय? अगं आपल्या चांगल्यासाठीच गेलाय तो. उद्या त्या गोखलेली त्याला माफ केलं, टेंडर पास केलं तर आपलं काम झालं तर आपल्याकडे पैसे येतील, आपली परिस्थिती सुधारेल. आणि पैसे आले ना आपल्याकडे, हं? सगळ्यात आधी मी एक कामवाली बाई ठेवीन. नाही बास झालं आता, बास. अगं काय गरज आहे बाई ठेवायची? हं? एकदा का काम झालं ना, आपली हक्काची आहे ना कामवाली घरात. हं? अनुप्रिया आई, तुम्ही एक काम करा, ते शांताबाईला ना कामावरून काढून टाका. असंही किती दांड्या मारतात त्या. आज जर त्या आल्या असत्या तर मला ही अशी कामं करावी नसती लागली. अगं शांताबाई 15 दिवस नाही आलीये, तुला आज कळतंय? आणि असंही नाहीच येत आहेत ना इथे, मग का पगार द्यायचा त्यांना? काढून टाका, मी म्हणते काढून टाका त्यांना. नको असू दे तिला. ही आजारी पडली तर आपल्याला जेवण बाहेरून मागावं लागतं की नाही? आणि तुला वाटतं तसं काय मी हिला बकरात नाही बसवणार आहे. ब्लॅक पॅन्ट बी. तो भावी आला. अवी 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 अरे काय झालं रे? गेलं बाप त्याने. काय झालं? कसलं काय? तिचा बाप एक नंबरचा हेकट आहे माहितीये. माझा अपमान केला आणि घरातून पण हाकलून दिलं मला. आता सांग ना, मी अजून काय करायला पाहिजे? सगळं विसरून त्यांची माफी मागायला गेलो होतो ना मी, पण नाही. काय माणूस आहे तो. अरे जावयाशी कसं वागायचं एवढं सुद्धा कळत नाही त्याला. जावयाशी प्रेमाने वागायचं असतं, अदबीने बोलायचं असतं. यांच्या घराण्यातला ना रीतभातच नाही. मी सकाळपासून इतकी मरमर केली. भाऊजी ते सगळंच फुकट गेलं का? तुझं मरू दे ग. या महाराणीची उठबस केली. अभि तिला फिरायला घेऊन गेला, आईस्क्रीम खायला घातलं, ते सगळं फुकट गेलं. तुला त्याने हसवून दिलं, मग त्या टेंडर बेंडर काय पास केलं नसणार. सगळं त्या गोखल्याच्याच हातात आहे ना. काय गे बघतेस काय अशी? तुझ्या बापाला फक्त एक सही करायची होती, ती सुद्धा केली नाही. मुद्दाम मुद्दाम केलं त्यांनी सगळं. अगं कुठल्या जन्माचा बदला घेतोय ग तुझा बाप? थांब. तर तिच्या समोर हे सगळं बोलायची काय गरज होती? का सांगितलं सगळं? काय चुकीचं बोलले मी? अरे मनात नसताना सुद्धा हिच्याशी गोड गोड बोलले. का उपयोग झाला त्याचा? मग चिडचिड होणार नाही माझी. तिचा बाप कोण आहे माहितीये तुला? मोठा ऑफिसर आहे ना. दगड आहे, दगड.
दगडाला कधी पाजर फुटतो. हे सगळं ना एकतर तुझ्या सांगण्यावरून केलंय बरं का. तिथे गेलो, हात जोडले, म्हटलं चुकलं माझं. गोखले आला माझाला, गोखले गेले हवेत, केला माझा अपमान. का असा अपमान केला त्यांचा? मग काय आरती ओवायची होती त्यांची. माफी मागायला आले होते ना ते तुमची. 10 वेळा हात जोडून सॉरी म्हणाले ते तुम्हाला. काय सॉरी बिरी म्हणायला आला नव्हता तो. मोठं टेंडर पास करून घ्यायचं होतं त्याला. काही काय बोलताय हो? टेंडर पास झालं नाही तरी चालणार आहे असं म्हणाले ना ते. तू खूप भोळी आहेस. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. तुला नाही कळणार त्यांची नाटकं. 1 नंबरचा डॅमेज माणूस आहे तो. माफी मागायला आला होता म्हणे. अरे इतकाच पश्चाताप होत होता तर इतकी वर्ष कुठे होता? इतक्या वर्षात का नाही आला माफी मागायला? जाता जाता कशी गरळ ओकून गेला बघितलास ना. थर्ड क्लास माणूस. हा असं काय करताय तुम्ही? हो, बोलताना थोडस तरी भान ठेवायचं होतं ना. आपली मुलगी दिली त्याला आपण नाही दिलेली. त्याने पळवून नेले तिला फुस लावून. शब्द बदलल्याने परिस्थिती बदलणार नाहीये हो. या अपमानाचा सूड म्हणून आपल्या मुलीला तरी काही त्रास दिला म्हणजे ते तिचं नशीब. हो. तिने स्वतःच्या हाताने स्वतःच्या कपाळावर लिहिलंय ते तिचं नशीब. खूप हौस आहे ना तिला महान बनण्याची. सासरचा जाच सहन करण्याची हौस आहे तिला. त्यात आपण काही करू शकत नाही शुभदा. तुम्हाला अजिबात दया येत नाही का हो तिची? आपली पोटची मुलगी आहे ना ती. काय हवंय तिला आपल्याकडून? फक्त आपले आशीर्वाद आणि 4 प्रेमाचे शब्द एवढे देऊ शकणार नाही होत का आपण? शुभदा, आपण जिच्यावर इतकं प्रेम केलं ते सगळं प्रेम विसरून ती त्या ढालघस माणसासोबत गेली. आणि तू माझ्याशी काय वाद घालतेस? 4 शहाणपणाच्या गोष्टी तिला सांग, समजाव तिला. नवऱ्याच्या हातचा मार खाण्यासाठी तिला असं लाडाकोडात नाही वाढवलंय आपण. आणि ना एक गोष्ट लक्षात ठेवा शुभदा, काही झालं तरी मी तिला माफ करणार नाही. कधीच नाही. कुठूनच काही मार्ग दिसत नाहीये. आता काही भालेराव मला जिवंत सोडणार नाही. या अनुच्या बाबांनी टेंडर पास केलं असतं तर काय जाणार होतं त्यांचं? तर असा आणला जसं काही मी किडनी मागतोय त्या माणसाची. जिद्दी आहेत ना 1 नंबरचे. काय करू मी? कोण करेल मला मदत आता? शुभदा जेव्हापासून हा माणूस माझ्या अनुच्या आयुष्यात आल्यापासून तिचा बाप जळतोय. जेव्हा मी अनुचा विचार करतो ना तेव्हा एकच प्रश्न येतो की माझं सगळं प्रेम विसरून त्या ढालक्याच माणसावर पळून गेली. मी असं काय पाप केलंय शुभदा की माझ्या अनुच्या नशिबामध्ये तो थर्ड क्लास माणूस बांधला गेलाय? मी काय काय पाप केलंय शुभदा? काय होतंय तुम्हाला? अहो, काय होतंय? डोळे उघडा. अहो, काय झालं तुम्हाला? अहो, उठा ना, डोळे उघडा. अहो, मंदार अरे लवकर ये रे. अहो. वकील साहेब, मिस्टर पाटकर, परवा आपली केसची तारीख आहे, लक्षात आहे ना? हो 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 हो, लक्षात आहे. वेळेवर या. बहुतेक यावेळेस केसचा निकाल लागेल. मी वाट बघतोय. वेळेच्या आधी येणार. देवा, या केसचा निकाल तरी माझ्या बाजूने लागू दे. जरा तरी मोकळा श्वास घेता येईल. नाही राहू दे. सॉस आहे, सांडलं.
एवढीशी घाबरून जाऊ नकोस तू अनु. काय आज भरलं वांग? अरे तुला आवडतं ना म्हणून अनुनी तुझ्यासाठी बनवले भरलं वांग. मला आवडतं म्हणून मटण आहे. खूप मटण करे, पण हे मटण म्हणजे कायम जेव्हा तू बनवतेस ना तेव्हा असं वाटतं की कधी घरी जातो आणि मटण खातो. गजरा, बोला बरं. तुम्ही कधी अगं तू वळ ना. लक्षात ठेवा गोखले, हा जो काही पैशाचा माज आहे ना तुम्हाला, एक दिवस हा सगळा उतरणार. एक ना एक दिवस तुम्ही रस्त्यावर येणार आणि त्या दिवशी तुमची वाट बघायला मी तिथे असणार. अभि तिला फिरायला घेऊन गेला, आईस्क्रीम खायला घातलं, ते सगळं फुकट गेलं. अचानक डोळा का फडफडायला लागला. तिकडे आई बाबांना मनस्ताप झाला, इकडे अविनाश रागावून निघून गेले ऑफिसला. देवी आई, ही कुठल्या वाईटाची चाऊल असेल तर ते संकट टळू दे, सगळ्यांचं रक्षण कर. आयुष्य कधीच एका रेषेत नसतं, त्यात चढ उतार असतातच. तुमच्या बाबतीत पण असं कधी घडलंय का की अचानक आपल्या लाईफ मध्ये काहीतरी असं घडून जातं ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. कधी तो अनुभव आनंद देणारा असतो, तर कधी खूप मोठं आयुष्यभर पुरून उरेल इतकं दुःख देणारा. असं झालंय ना. आपण प्रत्येक जण ह्यातून कधी ना कधी जातोच. पण अचानक सुख पदरात आलं म्हणून हुरळून जायचं नाही आणि दुःख आलं म्हणून रडत तर अजिबातच बसायचं नाही. जे भलं बुरं घडलं त्यातूनही शिकायचं बरं का. ज्यांनी तुम्हाला दुखावलंय त्यांना एक ना एक दिवस त्यांच्या चुकीच्या वागण्याची जाणीव होईल. तुमच्या निर्व्याज प्रेमाची ते कदर नक्की करतील. हो, असं होतं, नक्की होतं. फक्त तुम्ही स्वतःशी छान पैकी बोलत राहायचं. ते कसं ऐकूया ह्या गाण्यात. मी सांगितलेलं इंजेक्शन रेडी करून ठेव. कसं आहे बाबा? मिस्टर गोखले, ही हॅड अ कार्डियक अरेस्ट. आम्ही ट्रीटमेंट सुरू केलेली आहे, परंतु पुढचे 48 तास क्रिटिकल आहेत त्यांच्यासाठी. तुम्हाला कोणाला बोलवायचं असेल तर बोलून घ्या. आई, आई तू बस बस. आई शांत हो. आई, आपण ना बाबांना खूप चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. इथले सगळे डॉक्टर्स खूप एक्सपिरियन्स्ड आहेत आणि सगळ्या मेडिकल सर्व्हिसेस इथे अवेलेबल आहेत. तू प्लीज काळजी करू नकोस. बाबांना काही होणार नाहीये. बाबा बरे होणार आहेत. त्यांना बरं व्हावंच लागेल, बरं व्हावंच लागेल त्यांना. मंदार, तू आपल्या अनुला फोन करून कळव ना. हो. कशाला? अनुला कशाला फोन करायचा आहे? आधीच बाबांचा जीव धोक्यात आहे.
ही जी काय 48 तासांची मुदत आहे ना ती काही मिनिटांवर येईल. तू जरा गप्पा बसतस का? प्रत्येक वेळी बोललाच पाहिजे का दिव्या? ओके ओके करा. अनुला फोन करा आणि एक नवीन संकट ओढवून घ्या. अर्थात हे होणं शक्यच नाहीये. एवढा अपमान झाल्यानंतर तो भिकारडा नवरा अनुला पाठवेल असं काही मला वाटत नाही. आणि तुमची लाडकी अनु सुद्धा यायची नाही. म्हणता तू अनुला फोन कर. तुला तर माहितीच आहे ना यांचा किती जीव आहे तिच्यावर. हो अनु आले की यांना बरंच वाटेल. हॅलो, हॅलो, अनुताई आहे का? अनुताईला फोन देता का जरा? कोण बोलतंय? मी मंदार बोलतोय, मंदार गोखले. ऐका ना, आमच्या बाबांना ना हार्ट अटॅक आलाय. ते सिरियस आहेत, त्यांना सिटी. हॅलो, मरू दे मेला तर. मला काय करायचंय? माझ्या पोराचं काम केलं नाही. माझ्या पोराला धक्के मारून हाकलून काढलं. मरताना सगळी इस्टेट उरावर घेऊन जाणार आहे की काय? आई हा, कोणाचा फोन होता? रॉंग नंबर होता. तुला काय करायचंय? तू तुझं काम कर ना. काम सोडून बाकी सगळं करायचं असतं तुला नाही? ताईच्या सासूबाई काही तिला फोन उचलू देणार नाहीत. काय करू? पिऊला फोन करतो. हॅलो मामा, व्हॉट अ सरप्राईज. पिऊ, कुठे आहेस तू बाळा? तू कॉलेजला आहे का? सुटलंय तुझं कॉलेज? हो, कॉलेज सुटलं आताच. तुझा आवाज असा काय येतोय? काही झालंय का? पिऊ, अगं मी सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय. आजोबांना हार्ट अटॅक आलाय. ते क्रिटिकल आहे. डॉक्टरांनी पुढच्या 48 तासांची मुदत दिली. पिऊ, तू प्लीज ताईला निरोप देशील? ताईला म्हणू बाबांना बघायला ये. हो, मी लगेच घरी जाते आणि आईला सांगते. मामा प्लीज आजीची काळजी घ्या. हो हो, पिऊ, ताईला नक्की निरोप दे. ताईला म्हणू निदान आईसाठी तरी ये. हो, मी सांगते. ठेवतो फोन. एक ना एक दिवस तुम्ही रस्त्यावर येणार सगळे. आणि त्या दिवशी तुमची वाट बघायला मी तिथे असणार. सेट गेट आउट. जाणारच आहे, थांबायचं कुणाला इथे? आणि गेट आउट म्हणजे आता चाललोय ना, परत ह्या बंगल्याकडे या घराकडे ढुंकून बघणार नाही, या घराची पायरी चढणार नाही, तुमच्या मुलीला पण चढू देणार नाही. सर सांगितलं ना. तुम्ही ऐका माझं, ऐकून घ्या. सतत हुरहुर लागली. कुठेच लक्ष लागत नाही. का अस्वस्थ वाटतंय. मगाशी डोळा पण फडफडला. काय घडतंय? अगं काय, तुला
लवकर आलीस? क्लास नव्हता का? क्लासला नाही गेले मी. का? मंदार मामाचा फोन आला होता. काय बोलला तू? अगं काय इकडे तिकडे बघतेस? काय बोलला मंदार? नाही, आजोबांना हार्ट अटॅक आलाय. ते सिरियस आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. आई प्लीज सावर स्वतःला. यांना काय वाटतं मी रस्त्यावर पडलो का? अविनाश पाटकर नाव लक्षात ठेवायचं. तुम्ही श्रीमंत आहात ना, तुमच्यापेक्षा चौपट श्रीमंत होईल मी. अरे काय आहे, तू पण लक्षात ठेव, या असल्या भिकारड्या लोकांसमोर हात नाही पसरायचे. हे तुझं माहेर नाही, तुझं माहेर आजपासून तुटला. सगळं माझ्यामुळे झालं. तिकडे जायलाच नको होत. म्हणजे आई तू आजीकडे गेली होतीस, पण तू आणि बाबा तर बाबा तुला तिकडे घेऊन गेले होते. अविनाश सॉरी बोलायचं होतं बाबांना. पश्चाताप झालाय असं म्हणाले, पण नंतर दोघांमध्ये इतके वाद वाढले, त्याचा स्ट्रेस घेतला असेल बाबांनी. काल अविनाश माझ्याशी जितकं चांगलं वागले, तितकं चारपट मनात राग घेऊन निघाले तिकडून. आता मी त्यांना सांगितलं की बाबांना बरं नाहीये, ते सिरियस आहेत, ते हॉस्पिटलमध्ये आहेत, तरी मला नाही पाठवणार. ते किती हातापाया पडले ना तरी नाही पाठवणार ते मला. आई असं कसं? तुझे वडील आहेत ते. आई तुला जायला हवं. आई तू बाबांशी बोलून तर बघ. नाही पाठवणार मला ती. आई एकदा बोलून बघ. आजीला गरज आहे तुझी. आजी वाट बघते तुझी. तू गेलीस तर तिलाही आधार वाटेल. नाही ग, मला नाही वाटत आई जाऊ देतील मला. अगं आई तू विचारून तर बघ. कदाचित आजोबा सिरियस आहेत कळल्यावर तुला हो म्हणेल ती. एक माझं तू विचार प्लीज. ठीक आहे, मी विचारते. तू चल. तिचा बाप एक नंबरचा हेकट आहे माहितीये. माझा अपमान केला आणि घरातून पण हाकलून दिलं मला. मुद्दाम केलं त्यांनी सगळं. अगं कुठल्या जन्माचा बदला घेतोय का तुझा बाप? आई काय झालं? का थांबलीस तू? नाही पाठवणार मला. आई पाठवतील, तू विचारून तर बघ. चल तू. आई आई माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला. खूप सिरियस आहेत ते. आई सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय त्यांना. मला एकदा तरी त्यांना जाऊन बघावं लागेल.